आता आपले सूक्ष्मजीव जे आहेत आपण सूक्ष्मजीव जे आहेत त्याच्यामध्ये NPK बघितले आहे ना. आता NPK झाले आपले की झाडाला अन्नद्रव्य उचलून देणारी सिस्टम आपण बघितली. झाडाने अन्नद्रव्य बी घेतले, पण अन्नद्रव्य घेत असताना झाडांवरती वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेसेस येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या किडी येतात, इन्सेक्ट येतात, नेमॅटोड येतात. तर मग याच्यासाठी आपण बायो कंट्रोल कसे करू शकतो? बरोबर, जैविक संसाधनांचा वापर आपण कसे करू शकतो? हा टॉपिक चांगला आहे ना तुमच्यासाठी? हेच पाहिजे होतं ना तुमच्याकडे की बा थ्रिप्स, माइट्स, ब्लाइट्स हे येतात, तो सिट्रस सीला भरपूर त्रास देतो आहे. बरोबर, पाना तुमचा डायबॅक येतो आहे, डिंक्या आहे, आणखी काय काय आजार आहेत तुमचे? आता बोला आजाराचं. फाइटोप थोराचा आहे. हा, फाइटोप थोरा आहे. बरोबर, म्हणजे याच्यासाठी उपाययोजना कशा केल्या गेल्या पाहिजे आणि बायोचं काय घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला तो 100% थांबला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण नेहमी रासायनिक घेतो आहे, तर त्या रासायनिकमुळे येणारे जे प्रॉब्लेम आहेत की त्याची इम्युनिटी पॉवर एवढी बूस्ट झालेली आहे की ह्या टायमाला जर 10 ते 20 ग्रॅम सांगितलं तर पुढच्या टायमाला नाइलाजाने त्यांना 40 ग्रॅम सांगावं लागते. मग ही सायकल का आहे की प्रत्येक वेळेला जर कंटिन्युअसली आपल्याला तेच प्रॉब्लेम येत आहेत, मग असे काही जैविक घटक आहेत का जे आपल्या शेतामध्ये सैनिकाचं काम करतील? म्हणजे आपण घरी जरी झोपलेले आहेत तरी ते दरवाजावर पहारेकरी म्हणून थांबतील. मग असे सैनिक म्हटल्यानंतर काय? तुम्हाला काय वाटतं की तुमच्या शेतांमध्ये सैनिकाचं काम कोण करू शकतं? कधी बघितलं तुम्ही सूक्ष्मजीव? कोणते सूक्ष्मजीव? सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी तुमच्या डोळ्यासमोर अजून देतो की आपण गोल रिंगण काढलेलं होतं. मी इथं हवा, पाणी, इथं मिनरल्स आणि इथं ह्युमस सांगितलेला होता. तर हवा आणि पाणी आणि मिनरल्स ज्या टायमाला आपण यांचं एकत्रित मिश्रण तयार करतो आणि पाणी दिल्यानंतर झाडाचं बियाणं तिथं लावतो किंवा कोणत्याही प्लॉटला पाणी दिलं, समजा पाण्याचा ताण तोडला की पाणी गेलं रे गेलं की तिथं काय तयार होतात? फंगस तयार होतात, बुरशी तयार होते. बरोबर, आणि ते पाणी दिलं रे दिलं की त्या पाण्याने ज्या टायमाला बाष्पीभवन सुरुवात होते, काय होते? बाष्प ज्या टायमाला तयार होतो त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. त्या ह्युमिडिटीमुळे काय होतं? आणखी त्या ऍक्टिव्ह ह्युमिडिटीमुळे तुमच्या आजूबाजूचा जो ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये थ्रिप्स, माइट्स, ब्लाइट्स यांचं प्रमाण, कारण त्यांच्यासाठी तो पोषक वातावरण तयार होतं. कारण झाडाला पाणी दिलेलं नाही आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम दिसत नाही आहे. झाडाला पाणी दिलं रे दिलं की त्याच्या 15 दिवसानंतर असं काय काय दिसायला लागतं जे की आयुष्यात कधीच बघितलेलं नाहीये. मागच्या वर्षी त्याच्यासाठी सगळ्या प्रकारचे स्प्रे घेतले होते. होत आहे सगळ्यासोबत हे. मग अशासाठी सैनिक कोण आहेत आपल्याजवळ की जे आपण मागच्या वेळेस दिलेले आहेत ते आता पण ऍक्टिव्ह होतील आणि आपण परत त्याच्यावरती ते दिले की परत ते रिएक्टिव्ह होऊन दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर ते त्याला टफ फाईट करतील. असे कोण आहेत? तुम्ही मित्रकिडी, थोडस पुढे येऊन घ्या का, नाही तर इथं बसा ना, काही प्रॉब्लेम नाहीये, बसा. अशा मित्रकिडींविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? बायोडायव्हर्सिटी आपण जे म्हणतो, जैवविविधता ज्याला म्हणतो, त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का की जेणेकरून आपण त्या आपल्या शेतांमध्ये ऍप्लिकेशन्सला घेऊन आपण आजपर्यंत IPM केलेला आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ज्या गोष्टी म्हणतात त्या केलेला आहे का कोणी आतापर्यंत? म्हणजे एकाही शेतकऱ्याने केलेलं नाही. आता सर्वात महत्वाच्या गोष्टी आपण काय करू की ज्या शत्रू किडी आहेत आपल्यासाठी, ज्या फंगस आहेत, ज्या शत्रू किडी आहेत, जे मावा आहेत, जे ऍफिड्स आहेत, जे तुडतुडे आहेत, तुमची पानं कुरतडणारी अळी आहे, बरोबर, तुमचा फायटोप्थोरा हा जो बुरशीमुळे येणारा जो फायटोप्थोरा आहे, बरोबर, झाडावरती सनबर्निंग होणे, अनैसर्गिक ताण येणे, झाडाच्या मुळीजवळ नेमॅटोड राहणे, बरोबर, या सगळ्या गोष्टींचा जर उलागडा करायचा असला तर त्याचे एक एक नाव लिहूत आपण. काय असतं? सगळ्यात पहिले ट्रायकोडर्मा,
ट्रायकोडर्मा वापरला याच्या आधी कोणी? बोलत चला, कारण संध्याकाळ होते आहे. पटापट. ट्रायकोडर्मा वापरला आहे. ट्रायकोडर्मा कोणता वापरलेला आहे? विरिडी. आणखी ट्रायकोडर्मा हर्जिनियम आणि विरिडी. आता आतापर्यंत जो ट्रायकोडर्मा वापरला हा कसा वापरला तुम्ही आणि कोणत्या प्रतीचा वापरला? पावडर आणि लिक्विड मध्ये. पावडर मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये आलेला होता तो? काय बेस घेऊन आलेला होता? टॅल्कम पावडर वरती आलेला होता. लिक्विड मध्ये सॉल्युबल फॉर्म मध्ये होता तो. बरोबर. दोघांमधनं कोणत्या याचा चांगला रिझल्ट मिळाला, म्हणजे जेणेकरून दिल्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळाले असतील ना? लिक्विड वाला. बरोबर. पण तो लिक्विड वाला जास्त वेळ टिकत नाही, दुकानावरती पण आणि शेतामध्ये पण. त्याला लगेच ऍप्लिकेशन करावे लागतात. बरोबर. आता ट्रायकोडर्मा हा जो आहे, हा जर तुम्हाला असा मिळाला की तुम्ही एक वेळा बनवल्यानंतर त्याला वर्षभर चालवला, मिळालाय कधी? नाही मिळालेला आहे. आणि जर असा मिळाला की बाबा एकदा घेतला आणि याला वर्षभर टाकत गेले, कारण कोणत्याही प्रकारच्या फंगसला, चांगल्या चांगल्या धुरंधरला, जसं नेमॅटोड झालं, फ्युझरियम विल्ड झाला आणि दुनियातल्या सगळ्या प्रकारच्या बुरशा, त्या बुरशांना खाऊन खात्मा करणारा एकमात्र प्राणी म्हटल्यानंतर ट्रायकोडर्मा. हा हर्जिनियम आणि विरिडी हे त्याचे प्रकार आहेत. यांचे दोघांचे वेगवेगळे वर्कआउट आहेत. बरोबर. तुम्ही फायटोप्थोरा जो म्हणतात ना, फायटोप्थोरा येतो कधी? मी तुम्हाला याच्यात मगाशी आताच सांगितलं की पाणी दिल्यानंतर सगळ्या लढाया चालू होतात. अति जास्त पाणी दिलं, पाणी लीच आउट नाही झालं, अचानक वरनं सूर्यप्रकाश पडला, बाष्पीभवन झालं, पूर्ण पानांना जर ते लागलं तर पानं पिवळे पडतात, 15 दिवसानंतर ते गळून पडतात. असंच होतं ना? त्यावेळेस मग असं वाटतं की यार हे आपण पाणी द्यायला पाहिजे होतं का नव्हतं. आता पाणी द्यायला पाहिजे होतं तर पाणी तर द्यावंच लागेल, कारण मला त्याचा ट्रेस तोडायचा आहे, कारण मला आंबिया बाहेर घ्यायचा आहे. पण पाणी किती द्यायला पाहिजे हे मला माहिती नाही. आपण आजपर्यंत काय आहे, तुम्ही संत्रा बागाच्या करता आहेत, तुम्ही आधुनिक टेक्नॉलॉजीचा जर वापर केला, जर तुम्ही ड्रीप इरिगेशन वरती जर गेलात तर तुम्हाला अजून चांगले फायदे होतील. कारण ड्रीप ऍप्लिकेशन्स म्हटल्यानंतर तुमचं पर ड्रॉप आणि मोअर क्रॉप, पाणी एक्सेस पण होत नाही आणि आपल्याला वाटतं की ड्रीपच्या माध्यमातून दिले गेलेलं पाणी हे सुटेबल किंवा पुरेसं नसतं, कारण आपल्या डोळ्याला पूर्ण भरलेलं ची सवय बघायची. बरोबर. बरोबर. तर आपल्या डोळ्याला ज्या गोष्टी आहेत, आपल्याला पाहिजे सवय पडली वेगळी, मग आपण दुसरं बघायला जातो तर त्याच्यामुळे आपला त्याच्यावरती विश्वास बसत नाही. पण ड्रीप वरती जर गेले तुम्ही तर तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत, मी तुम्हाला वॉटर मॅनेजमेंट जो तो ग्राफ बनवला आणि तो त्याच्यासाठीच सांगितला की तुम्हाला वराप कंडिशन, पाणी भरून ठेवणे हा पण गडबड आहे आणि ड्रिपने पाणी जास्त देणे सुद्धा गडबड आहे. दोघं मध्ये मग करायचं काय? तर वराप आली पाहिजे. बरोबर. पाण्याला वापसा कंडिशन, मुळीजवळ वापसा कंडिशन गेलं पाहिजे. मग वापसा कंडिशन केव्हा होईल? ज्या टायमाला जमीनमध्ये पोरॅसिटी राहील. पाणी दिलं की जमीन एक तर कडक आहे तर ते तिथं त्याला एलिमेंटला धरून ठेवते, एक तर चिकट आहे तर ते तिथं पाणी लीच आउट करते, पाणी पाणी दिसते 1 घंट्यामध्ये. परत 2-4 घंटे बंद केलं, सूर्यप्रकाशात गेले की ते माती अशी कडक दिसते, असं वाटतं आता पाणीच लावलेलं नाहीये. मग करायचं काय? मग पाण्याला तुम्हाला समतोल करावा लागेल. मग त्याच्यासाठी ड्रीप इरिगेशन जास्त महत्वाचे आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा की ह्या भारत देशामध्ये 50 ते 60% लोकांना शुगर ही बिमारी आहे. आता शुगर म्हटल्यानंतर त्याला नावच शुगर दिलेलं आहे. ती होते कशाने? शुगरने होते. बरोबर. तरी सुद्धा 40 वयापर्यंत धुमान चहा पितो माणूस, जे पाहिजे ते खातो आळमसळम. 40च्या नंतर ज्या दिवशी डॉक्टर बोलतो त्या दिवशी त्याला ते बशीबी दिसली की तो पितो त्याच्यापासून कप चहा. म्हणजे कंडिशन अशा आहेत की आपल्याला माहिती असून सुद्धा की हा त्रास होणार आहे, तरी सुद्धा आपण त्याला मेंटेन करत नाहीये. तसं पाण्याच्या बी गोष्टी आहे. आपल्याला माहिती आहे की 15 दिवसानंतर फायटोप्थोरा येईल म्हणजे येईल, मारून देऊ 1-2 स्प्रे, पण स्प्रे मारल्याने तो थांबत नाही. कारण होतं काय, मी तुम्हाला एक झाडाकडे घेऊन जातो टेक्निकल. आपण काय करतो, ज्या टायमाला ट्रेस तोडतो, झाडाला ट्रेस आला म्हटल्यानंतर झाडामध्ये काय बदल होतात?
काय लिक्विड तयार होत असेल झाडामध्ये? मी तुम्हाला संत्र्याचा DNA सांगतोय आज. आपण झाडाला, आता समजा आंबिया बहाराचं झाड आहे, आपण त्याला तानाला कधी सोडलं? 45 दिवसाच्या आधी आपण तानावरती सोडतो त्याला, पाणी वगैरे काहीच देत नाही, बरोबर? मग त्याला पाणी देतो. तर त्याला पाणी ज्या टायमाला आपण देत नाही, तर त्याच्या शारीरिक काय बदल असे होतात हे तुम्ही कधी बघितलेलं आहे का? की त्याच्यामध्ये त्याचे जे झायलम पोएम जे असतात, त्याच्या ज्या मुळा असतात, त्याच्यामध्ये काय लिक्विडिफिकेशन होतं हे कधी बघितलं कोणी? त्याचा विचारच नाहीये ना. कल्पनाच नाही ह्या गोष्टी असते म्हणून करत, म्हणजे शेतकऱ्यांना माहितच नाही. मग आपण ह्या गोष्टी का विचार करत नाहीये? दुसरी गोष्ट की आपण पाणी दिलं की त्याच्यामध्ये अजून काय चेंजेस होतात? काही तर होते ना. तेजावर येते, म्हणजे त्याच्या इंटरनल बॉडीमध्ये काहीतरी वेगळं होत आहे ना. बरोबर. आपण काहीतरी दिल्यानंतर झाड जर का वेगळ्या दिशेला जात आहे, आपण पाणी न दिल्यानंतर वेगळ्या दिशेला जात आहे, म्हणजे त्याच्या शरीरशास्त्रामध्ये कुठं ना कुठं काही ना काही बदल होता आहेत. बरोबर. पाणी दिल्यानंतर 45 दिवसानंतर, 50 ते 60 दिवसानंतर परत त्याचा फ्लॉवरिंग अवस्था येऊन जाते, बरोबर? त्यावेळेस परत त्याच्या काही ना काही बदल होत असतील ना. काय असते, माणसाला मिशी येते म्हटल्यानंतर बदल झाला. काय झाले, त्याच्या शरीरामध्ये काय क्रिएट झाले? आता आले तुम्ही लाईनवर. काय झाले? हार्मोन्स सक्रिय झाले. तसे झाडांच्या ज्या बी काही गोष्टी असतात ते त्यावेळेस काय करतात? हार्मोन्स चेंज होतात. म्हणून आपण जमिनीमध्ये काय देतो? हार्मोन्स देतो. तानावर द्यायचं असलं, जर का एप्रिलमध्ये मृगाचा ताण द्यायचा आहे आणि मे मध्ये जर पाऊस येऊन गेला आणि झाडाला तानावर ठेवायचं आहे, तर ते काय मारतात? पॅक्लोमेट्राविट्राझोल वगैरे जे ज्या काही गोष्टी आहेत त्या मारतात, कारण त्याने त्या ट्रेसकडे जायला पाहिजे, त्याने फुटवी फोडायला नको पाहिजे. त्याला म्हणतात प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर्स, PGR. आणि जे प्लॅन ग्रोथ प्रोमोटर्स असतात ते पाणी दिल्याच्या नंतर दिले जातात, बरोबर? बघा, मी संत्र्यामध्ये PhD झालेली नाही, पण ह्या गोष्टी याच्यासाठी तुम्हाला फोडून सांगतो आहे की मी PGR आणि प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर्स आणि प्लॅन ग्रोथ प्रमोटर्स मारतो आहे, पण आजपर्यंत मला माहिती नाही की हे मारावं कशासाठी लागतं. माहिती आहे का? नाही माहिती ना. तुम्ही पालवी फुटायला लागली, दुकानात गेले, तो सांगतो ही बाटली एकदम जबरदस्त आली, हिला ह्याच टायमाला मारावं लागते. आपण दणकन घेऊन येतो, मारल्यानंतर 4 दिवसांनी जातो, साला काय दिलं यार तुम्ही, एकदम जबरदस्त. आजपर्यंत बघितलं. त्याला बी माहिती नाही, जर का तो कृषी सेवा केंद्रवाला जर का पूर्ण शिकलेला जर आहे, त्याला फक्त कंपनीने सांगितलंय की तू फक्त ह्या टायमाला आंबिया बहार फुटलाय, तू याला 1000 लिटर विक, पुढचं काय आहे तू समजून घे, तुझी ट्रिप आहे. बरोबर. त्याला काही घेणं नाही, आणि शेतकऱ्याला पण काही घेणं नाही. 2ला अशाला पकडतो तो की याला दिलं की हा 1000 लिटर विकतो, मला जायची गरज नाही, हा बरोबर माणूस पाठवतो आपल्याजवळ. बिझनेसची ट्रॅक भयंकर जोरात आहे माझ्याजवळ. ते दिलं रे दिलं की तुमच्या हिच्यामध्ये पालवी फुटायला सुरुवात होते. ते पालवी फुटणं त्याच्यामध्ये काय देत असतील होते, कधी विचार केलाय तुम्ही? झाडाला चांगली पालवी फुटायला पाहिजे, ट्रेसवरून पुढे नेण्यासाठी त्या बाटल्यांमध्ये ते काय देत असतील कधी बघितलंय आपण? बघितलं असेल तुम्ही 100%. हा तर हा हे झालं. आणखी नाही, आणखी हार्मोन चेस मध्ये तुम्हाला GA दिला जातो, जो लुप्त अवस्थेत असतो. तो काय करतो
की ज्या वेळेला फुटवे फुटायची अवस्था असते, पाणी दिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बेसल डोस वगैरे भरतात, ते रासायनिकचे भट्टी खाद म्हणून सण लावा का तुमचे डायरेक्ट टाका, तर तो आधी सांगतो की तुम्ही बेसल डोस भरा. बेसल डोस भरला रे बदला, पाणी दिलं की पाणी दिल्यानंतर 3 दिवसानंतर याची फवारणी करायची. म्हणजे ते सोल्युबलायझिंग फॉर्ममध्ये झालं तिकडे, की इकडे तू फुटव्यांवरती फवारा कर, मग त्याला ते फुटवे जोरात फुटतात. कारण काय असते, जीए काय करतं कोणाला माहिती आहे का? ऑक्सिस मध्ये जीए काय करतं माहिती आहे कोणाला? पेशी विभाजनाचं काम म्हणजे त्याला ओढण्याचं काम तो करतो, लांबवण्याचं. बरोबर. तर पेशी विभाजन करत असताना त्याला जेवढ्या वेगाने तो पेशी विभाजन करतो, तेवढ्या वेगाने त्याला खालून न्यूट्रिशन लागतं, नाही तर त्याचे विपरीत परिणाम येतात. म्हणून त्याचं किटच बनवलेलं असतं की खालून हे सोडा आणि वरतून हे मारा, तरच तुले रिझल्ट येईल. चुकीचं मारलं तर दुकानाची पायरी चढायची नाही आणि पैसे आताच ठेवून दे, कारण हे उधार भेटत काय. त्यांना ते बी करतील काय, ते तुमच्यासाठीच करतायत ना. कारण मी ज्या पहिलं रामायण जे वाचलं तुमच्यासाठी, ते कोणाकडेच नाहीये. आणि प्रत्येक झाड ती व्यक्तीने तुम्हाला दिलं का, की तुमच्या शेतामध्ये ती अवेलेबिलिटी नाहीये. ते बघून गेले तुमच्याकडे की शेतामध्ये फुटव्यांची संख्या कमी येते आहे, ग्रीनरी कमी आहे, मिळणारं उत्पादन कमी मिळेल, मग झाडाची भूक वाढवली पाहिजे, झाडाची ग्रोथ वाढवली पाहिजे, त्याच्यासाठी त्या व्यक्तीने तुम्हाला दिलं आणि तुम्हाला त्याचे परिणाम बी येतात. जे आहेत ना आपल्याकडे शेतकरी तसे बी, की एक टेक्निकल पद्धतीने शेती करतात, बायोमास कार्बन बी व्यवस्थित भरतात, रासायनिकचा बी पुरवठा व्यवस्थित करतात, त्यांना उत्पादन प्लस मध्येच मिळतं. तर ह्या गोष्टी एक छोट्याशा आहेत. बघा, आपण टर्न वरून गेलो दुसऱ्या, ठीक आहे. ट्रायकोडर्मा आणि हे जे आहेत, हे ट्रायकोडर्मा तुमच्या फंगस साठी चांगलं कार्य करते. बरोबर. हे मल्टिप्लिकेशन जर मिळाल्या तर प्रत्येक प्रकारच्या फंगसवरती हे चांगलं कार्य करते. दुसरं काय माहिती आहे का तुम्हाला? दुसरं आणखी कोणतं? सुडोमोनास फ्लोरेन्सिस जे आहे, मी थोडस याच्यामध्ये लिहितो. आणि बॅसिलस जे आहे, बॅसिलस सबटिलिस, बीएस ज्याला म्हणतो, हे जे आहेत, हे तुमच्या बॅक्टेरियल विल्ट वरती काम करतं. जो बॅक्टेरिया जसं आता तुम्ही मला जे म्हटलं होतं की कांद्याला सड लागते आहे, आपल्या झाडांना एखादी वेळेला बुंद्याला जर चुकून माती लावली गेली तर तिथं सड लागते, बुरशी लागते. तो बॅक्टेरियल विल्ट जो असतो, त्या ठिकाणी जर तुम्ही याचा फवारणी वगैरे किंवा याच्या ड्रिंचिंगा जर केल्या किंवा मातीमध्ये जर काही असलं तर तो त्याला तिथं ते विल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ देत नाही. आणि हा बॅसिलस सबटिलिस पण एक विशिष्ट प्रकारच्या फंगसवरती काम करतं. म्हणजे जसं पावडरी मिल्ड्यू वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यावरती हे चांगल्यारीत्या काम करतं. बरोबर. हे 3 जीवाणू झाले. तिसरं कोणतं माहिती आहे का अजून? सगळ्यात मोठा लॉस आजच्या तारखेला जर बघायला गेले तर मुळीमध्ये तुमचे भरपूर शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत की झाडाचे पानं पिवळे पडतात. बरोबर. झाडाचे पानं पिवळे पडतात. आता पहिले आपण झाडाचे पानं पिवळे पडतायत तर आपण गेजिंग काय करायचे, लॉजिक काय लावायचे, एक तर पाणी जास्त झालेलं असेल किंवा पाणी कमी पडत असेल, 2 गोष्टी होत्या. बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर हुमेट वगैरे ह्या गोष्टी सोडून द्यायच्या, है ना. तर आता भरपूर गोष्टीच्या निदर्शनातून जे काही आपण टेस्ट वगैरे ज्या केल्या, तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तुमचा नेमॅटोडचा. सूत्रकृमी ज्याला म्हणतो, जो आपल्या गांडोळासारखा लांब असतो, जो सूक्ष्मदर्शीने दिसतो, असा दिसत नाही. त्या सूक्ष्मदर्शी झाडाच्या मुळांवरती गाठ तयार करतात. म्हणजे झाडाचा अन्नद्रव्य घेण्याचा जो प्रवाह असतो, त्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम निमॅटोड करतो. आणि तो अडथळा निर्माण झाल्यानंतर झाडाला ज्या टायमाला न्यूट्रिशन वरपर्यंत पोहोचत नाही, त्यावेळेला झाडाचे पानं पिवळे पडतात. आपल्याला त्यावेळेस वाटतं एक तर पाणी जास्त झालेलं आहे किंवा कमी झालेलं आहे. चुकून जर 3 दिवस मोटर चालू असली तर आपल्या डोक्यात एकच असतं की आपलं पाणी जास्त झालंय, 4 दिवस बंद कर. 5व्या दिवशी
गेले तिथं की पिक्चर तिसरंच असतं. तर पॅसिलोमायसिस लिनासिनस जो आहे हा बायो कंट्रोल आहे. हा निमॅटोड साठी बिग बॉस आहे. सूत्रकृमीला ठार मारणारा घटक हा पॅसिलोमायसिस लिनासिनस आहे. आता पॅसिलोमायसिस लिनासिनस सोबत तुम्ही ट्रायकोडर्मा हर्जिनेम आणि व्हिरिडी जर दिलं तर डबल काम होतं. हा ट्रायकोडर्मा तुमच्या त्याच्यावरती सुद्धा वर्कआउट करतो. ओके. तुमचा चौथा जो आहे हा सूत्रकृमीसाठी आहे ना, हा सूत्रकृमी. चौथं जे आहे, आता हे गट मी याच्यानुसार सांगतो आहे कारण हे मी बनवलेले आहे. आपलं हे प्रोडक्ट आहे, हे याचे गट्स याच्यासाठी बनवलेले आहेत कारण ट्रायकोडर्मा हा फंगीसाइड साठी आहे, तो एकत्र असला पाहिजे. तुमचा सुडोनोमास हा बॅक्टेरिसाइड आणि बॅसिलस सबटिलिस या दोघांचं तुमचा जो डायबॅक जो म्हटला तुम्ही, मला डायबॅक म्हणत होते ना, डायबॅक साठी जो तुम्ही स्प्रे वगैरे जे करणार तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला रिझल्ट याचा मिळेल तुम्हाला. आणि तुमच्या संत्रा शेतीमध्ये 90% प्रॉब्लेम हे सिट्रस सिलामुळे येतात. जर तुम्ही सुरुवाती अवस्थेमध्ये जर का सिट्रस सिलाला जर का कंट्रोल केलं तर तुम्हाला पुढचे 70 ते 80% प्रॉब्लेम येणारच नाही. हे मावा, तुडतुडे, थ्रिप्स, माइट्स हे तुमच्यासाठी फार नगण्य आहेत, त्याच्यासाठी तुम्ही वारंवार घेतायत. पण सगळी संत्र्याची क्वालिटी ढासळणारा एकमात्र शत्रू प्राणी म्हटला म्हणजे तुमचा सिट्रस सिला, जो टोक घेऊन येतो झाडावरती आहे ना. ओके, तो आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्ही सिट्रस सिला वगैरे साठी प्रायमरी अवस्थेमध्ये आयपीएम जर केलं, इंटिग्रेटेड पोस्ट मॅनेजमेंट, जसं पाणी दिलं रे दिलं त्याच वेळेस वरती जर स्प्रे घेतले तर ते स्प्रे कशाचे घेतले गेले पाहिजे, तर त्याच्यासाठी बिव्हेरिया बेसियाना, हा बिव्हेरिया बेसियाना जो आहे हा त्याला ठार मारणारा आहे. आता यांच्यासोबत तुम्ही नीम ऑइल घेऊ शकतात म्हणजे जेणेकरून तो जास्त वेळपर्यंत तिथं राहील. आता तुमच्या याच्यामध्ये सिट्रस सिला ही वेगळी गोष्ट झाली. मावा, तुडतुडे, थ्रिप्स, माइट्स, ब्लाइट्स, बरोबर, हे येतात. मग याच्यासाठी काय? दुसरं, हुमणी अळी फार गडबड करते. हुमणी अळी माहिती आहे तुम्हाला? खोडकिडा ज्याला म्हणतो ना, ती हुमणी अळी, त्या हुमणी अळीला ठार मारणारं जे बायो कंट्रोल आहे ते जगामध्ये एक मात्र फक्त मेटारायझिन एनिसोप्लाय आहे, जी मित्र बुरशी आपली आहे त्या कीटकाच्या वरच्या लेअरला पूर्ण खाऊन टाकते म्हणजे त्याला रोगच लावते, ते एक प्रकारचा कुष्ठरोग लावते म्हणजे त्याला तिथंच सडवून टाकते. तर ती जी बुरशी आहे ती आहे तुमची मेटारायझिन एनिसोप्ली. ही मेटारायझिन एनिसोप्ली तुमचे थ्रिप्स, माइट्स, मावा, तुडतुडे याच्यावरती पण काम करते आणि जमिनीमध्ये सूत्रकृमीसाठी आपल्या व्हाईट हुमणी अळीसाठी सुद्धा काम करते. तिसरी गोष्ट, जमिनीमधनं येणारे स्नेक किल्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, हे दोघं सोबत असले की हे दोघं त्याच्यावरती बरोबर काम करतात. हे आपल्या शेतातले हे सैनिक मी तुम्हाला सांगतो आहे, हे पहारेकरी आहेत, जो मी घरी जरी झोपले तरी हे त्यांचं वर्कआउट करत असतात. आता बॅसिलस थुरंजिस, तुम्ही मला बोलले की पानं खाणारी अळी, बॅसिलस थुरंजिस जी आहे ही जी पानं कुरतडणारी जी अळी आहे, तुमचा नाकतोडा जो आहे, जो टिड्डा आहे, जो पानाला करतडतो, कोणत्याही प्रकारचं फळाला डंक मारतो, कुरतडणारे जेवढेही अळ्या आहेत तेवढ्यांना मारण्याचं काम हा बॅसिलस थुरंजिस
आणि हा बिव्हेरिया बेसियाना दोघं जर सोबत असले तर एकदम परफेक्ट जोडी बनते. आता तुमच्या शेतामध्ये येणारे मिलीबग्स, मिलीबग चिकट द्राव सोडणे, ह्या गोष्टी करणे. आता मिलीबग येऊ नये म्हणून आपण आजपर्यंत काय काय प्रोटेक्शन केलेले आहेत, मी तिथं लिहत नाही. आपण काय काय प्रोटेक्शन केलेले आहेत? मिलीबग येताना जर आपण ही शेती केली नसती, मिलीबग अगर आपल्या बगीचात आला नसता आपण इथे आलो नसतो. अच्छा, म्हणजे मिलीबगचा काहीतरी खूप खतरनाक, म्हणजे इतके केमिकल मारले ज्याने जे म्हटलं ते, म्हणजे एका महिन्यात आपण 80,000 रुपये स्प्रे मारले. मिलीबग साठी यांचं विचारा त्यांचं घ्या, काय झालेलं होतं नेमकं तुम्ही सांगा. मिलीबग आपलं वॉटर मॅनेजमेंट नव्हतं, उष्णता वाढली तर मिलीबग येणारच. पण त्याने जे सांगितलं ते मारायचं, केमिकल ते मारायचं, ते जायचंच नाही. पूर्ण रस, पाण्याचा रस खाऊन टाकते. बरोबर, पूर्ण फांद्या अशा वाळून टाकते. इतका खतरनाक आला होता मिलीबग तुमच्या शेतांमध्ये. मग पुन्हा लसणाचा पेस्ट मारला, मिरचीचा पेस्ट मारला. त्या पंपवाल्याला सांगू आम्ही काय होईल तुम्हाला. मग हे जेव्हा मग माहित झालं की नाही आपलं वॉटर मॅनेजमेंट झालं बरोबर, आणि पाणी आपण जास्त देत आहे त्याच्यानं ते उष्णता वाढून जाईल. तिथून आपण सुरुवात पाण्यावर वॉटर मॅनेजमेंट शिकलो. बरोबर. आता बघा रोल कुठे गेला, पहिल्या पिक्चर वरती आपल्या जे सुरुवातीला मी बनवलेलं चित्र होतं त्याच्यावरतीच गेला ना. वॉटर मॅनेजमेंट म्हणजे वापसा कंडिशन, सगळ्या कंडिशन तिथंच जात आहे. म्हणजे आजाराची जड पोट आहे, मग पोट जर चांगलं ठेवलं तर आजार होतील कशाला. आज आपण पोटावरती काम नाही करत आहे, मरुदे जे होईल ते गोळी खाऊन घेऊ, ऍसिडिटी झाली पाहू काय करणार आहे ते, अरे लंबा होशील. बरोबर. मिलीबगचा जो प्रादुर्भाव आहे तो पाण्याच्या विपरीत वापरामुळे होतो. वापसा कंडिशन जर व्यवस्थित नाही ठेवली तर त्याच्यामुळे होतो. आणि मिलीबगला वहन करून येणारे एक छोटीशी तुमची हे आहे जी तुमच्या याच्यासाठी ते शत्रूचं काम करते, तिला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये मुंगी म्हणतो. माकोळा जो आहे तो माकोळा पण तो काय करतो, खाली जी बघा मिलीबगला हात पाय काहीच नसते, तिला वरपर्यंत पोहोचवून देण्याची एक सिस्टम असते. त्या मुंग्या घेऊन जातात तिला आणि मुंग्या ह्या खोडावरनं पूर्ण पानावरती घेऊन जातात. पानावरती गेल्या की ते त्यांचं काम करते, ते तिचं बी काम करते आणि त्या मुंगीसाठी पण काम करते, कारण ते त्यातनं लिचिंग एक्स्ट्रॅक्ट काढते, त्याच्यातनं रस काढते, तो मुंगीला पण मिळतो. बरोबर, ते दोघं मित्र होऊन जातात. मग अशा कंडिशनला करायचं काय की मिलीबग झाडावरती चढायला नको पाहिजे म्हणून प्रिव्हेंटिव्ह प्रोटेक्शन यार क्युअर द्या. रोग येण्याच्या आधी, शुगर होण्याच्या आधी जर मी सावरलो तर मग मला ते काही होणार नाही. तर ज्या वेळेस आपण पाण्याचा ताण देतो, सोडतो, जसं पाणी दिलं रे दिलं, त्या टायमाला आपल्या शेतांमध्ये सर्वात आधी झाडाला बोर्डोमिशन पेस्ट लावणे, कारण झाडाच्या स्टंप वरून वरती चढते. जर तुम्ही बोर्डोमिशन पेस्ट जर तिथं जर व्यवस्थित लागवण जर करून घेतली तर मुंगी झाडावरती चढत नाही, म्हणजे तिथं तो एक ब्रेक झाली. बरोबर, तो पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, चुकून आपल्याकडून ते झालं नाही, पाणी देऊन गेलं, नंतर 1, 2, 3 स्पोरल वरती चालले गेले तर ते मल्टिप्लिकेशन बी भयंकर तेजीने होते. कारण आता ज्या फेवरेबल कंडिशनच्या आहेत तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला आणि बेस्ट मॉलिक्युल तुमचा आहे व्हर्टिसेलियम लॅकामे. काय व्हर्टिसेलियम लॅकामे ज्या टायमाला तुम्ही स्प्रे मध्ये घेतात तर संध्याकाळपर्यंत मिलीबग खाली असते. वन स्टॉप सोल्युशन